राष्ट्रवादीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे। दुपारी 4:30च्या सुमारास राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होतोय। कोणकोणती आश्वासनं आता राष्ट्रवादीकडून दिली जाणार आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, हे बघावं लागणार आहे। काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, अगदी खरं आहे। आज निवडणूक अर्ज भरण्याचा, कारण पहिला टप्पा जो आहे विदर्भातल्या निवडणुकीच्या पहिला टप्पा जो आहे विदर्भातल्या निवडणूक या ठिकाणी होऊ घातल्या। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो जनतेसमोर येतोय। सर्वात महत्त्वाचा जो विषय असेल तो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भातलाच विषय असेल आणि जो दिलासा शेतकऱ्यांना द्यायचा आहे, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी हा अजेंडा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा, पण विशेषतः राष्ट्रवादीचा अजेंडा या ठिकाणी राहील आणि याच मुद्द्यावर कदाचित निवडणुकांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस जाऊ शकतात। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात देखील कडक भूमिका घेण्यासंदर्भात देखील आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी दिलं जाऊ शकतं। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर विद्यार्थी, महिला आणि शेतकरी हा एक केंद्रबिंदू जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी राहील, हे स्पष्ट दिसत आहे। अगदी प्रफुल्ल, त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी असणार आहेत या जाहीरनाम्यामध्ये ते बघावं लागणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। भंडारा गोंदिया लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पंचबुद्धे हे भंडारा विधानसभा मतदारसंघातून 2004 साली निवडून आलेले होते आणि आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ते शेवटचे 6 महिने शिक्षण राज्यमंत्री होते। सध्या ते राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत। पंचबुद्धे बहुमतानं निवडून येतील असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पूर्व मंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट उमेदवारी दिलेली आहे आणि आत्ताच पक्षाच्या संसदीय मंडळाने त्याच्या शिक्कामोर्तब करून नाव जाहीर केलं आहे। भंडारा गोंदिया क्षेत्राचा मी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे, सन 91 पासून, आणि त्यामुळे मला या भागामधून यंदा उमेदवारी माझी राहावी असा खूप आग्रह जनतेचाही होता, आमच्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेस आणि इतर पक्षांचाही होता। पण माझी राज्यसभेची मुदत अजून 3.25 वर्ष शिल्लक आहे आणि म्हणून पक्षांनी हे असं विचार केला। तर काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे। जाहीरनामा तयारी समिती निवडणूक जाहीरनामा मान्यतेसाठी या बैठकीत सादर करू शकेल। हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तारखेवरही यावेळी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तारखा आणि महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काय सांगाल या बैठकीबद्दल? बरोबर, अत्यंत महत्वाची बैठक आहे काँग्रेससाठी। काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे त्यावरती संपूर्ण CWC मेंबर्सचं शिक्कामोर्तब आहे। त्याला काँग्रेस कार्यकारी समितीचे जे सदस्य असतात त्या सदस्यांच्या समोर हा जाहीरनामा सादर करण्यात येणार आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 6 महिन्यापासून जाहीरनामा समिती यावरती काम करत होत्या आणि यामध्ये महाराष्ट्राच्या रजनी पाटील या देखील सहभागी होत्या। त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये जे विविध ठिकाणी चर्चा घडून आणल्या, त्यानंतर सोबतच अनेक नेत्यांची चर्चा केली, राज्य पातळीवर, राज्य स्तरावर, केंद्र स्तरावरती जी चर्चा झाली त्यातून एक जाहीरनामा पुढे आलेला आहे। सोबतच एक ॲप, शक्ती ॲप देखील तयार करण्यात आलं आहे। शक्ती ॲपच्या माध्यमातून लोकांचे मतं देखील मागवण्यात आले होते। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून जो जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे, तो जाहीरनामा आज काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीपुढे मांडण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे या जाहीरनामाचं प्रकाशन केव्हा करायचं या संदर्भात देखील आजच्या बैठकीत निर्णय होईल। सोबतच ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी चौकीदार हे अभियान सुरू केलेले आहे, त्या अभियानावरती काँग्रेसच्या वतीनं देखील एक जोरदार अभियान सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात प्रचाराचं साहित्य कसं असावा, प्रचार कसा सुरू करावा, अभियानाची सुरुवात केव्हा करावी, अभियानाची माध्यमं काय असावी, या संदर्भात देखील आजच्या बैठकीत निर्णय होणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा चंग राहुल गांधी यांनी सोडलेला आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। भाजपवर दबाव टाकून आचारसंहितेत प्रशासनाचा वापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं
राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी केलाय। राष्ट्रवादीची काल धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये सभा होणार होती, पण राष्ट्रवादीने 19 तारखेला 25 मार्चला होणाऱ्या सभेची परवानगी घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पण भाजप सत्तेचा दबाव टाकून आचारसंहितेत प्रशासनाचा वापर करून घेत आहेत असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय। दरम्यान आता याविरोधात तक्रार करणार असल्याचंही बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट केलंय। माझा जो 25 तारखेला अर्ज दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी घेतलेला होता, त्याच्या अनुषंगाने आम्ही आचारसंहितेच्या पूर्ण काटेकोर पालन करण्याच्या दृष्टिकोनातून 19 तारखेला पोलीस प्रशासनाकडून आम्ही त्याची रीतसर परवानगी घेतलेली। रॅली काढून सभेत फॉर्म भरणे, त्याची रीतसर परवानगी आंबेडकर चौकातून रॅली आणून करणे आणि आमच्या बागवानी एस्टेटला सभा घेणे ह्याची आमची परवानगी होती। पण त्या दिवशी एक राजकीय पक्ष असणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म दाखल होत असताना दुसऱ्या पक्षाच्या त्याच राजकीय एका मोठ्या पक्षाला परवानगी देणं ही प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत चुकीची बाब आहे। असं करायला नको होतं, पण ही प्रशासन कुठल्या तरी पदाधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडून असं करते असा माझा स्पष्ट आरोप आहे। सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सिंह निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 3 वाजता ते भाजपात प्रवेश करतील। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। रणजित सिंह निंबाळकर हे माढ्यातून भाजपचे उमेदवार असणार आहेत।